नमस्कार. आज आपण सांडगी मिरची बनवणार आहे, वर्षभर टिकणारी. आणि ती वरण भात खिचडी त्याच्याबरोबर सुंदर लागते खायला. तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले मी ते दाखवते तुम्हाला. हिरवी मिरची घेतली मी 1/2 किलो, 2 लिंब घेतले, हिंग, जिरं, मीठ, मोहरीची डाळ, मेथी, 2 चमचे मेथी घेतली आणि 4 चमचे मोहरीची डाळ घेतली आणि 7 चमचे धणे घेतले, हळद, हिंग. असं आता प्रथम आपण हे भाजून घेऊ. धणे टाकले, जिरं टाकू, जिरं पण थोडं भाजून घेऊ. गॅस सिम करू, त्यातच मोहरीची डाळ टाकू. ती पण थोडी भाजून घेऊ. बघ मिक्सरमध्ये फिरू. ही गार करायला ठेवू आपण थोडा वेळ. आपण मिरचीची बी काढून घेऊ. हे बघा, मिरची अशी कापायची आणि आतल्या बिया जेवढ्या निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या. हे बघा, अशा काढून घ्यायच्या आणि अशी मिरची ठेवायची. मिरच्या काही काढत पण नाही, पण जवळपास काढूनच घ्यावा. मसाला पण भरायचा असतो त्याच्यात. मसाला पण मावायला पाहिजे मिरचीमध्ये. अशा प्रकारे सर्व बिया काढून घेतल्या. जास्त बारीक पण नाही करायचा, जास्त जाड पण नाही ठेवायचं. हळद, मीठ, मीठ थोडं उरून ठेवलं. आणखीन एक पल्सवर फिरून घेऊ. हे बघा, छान मिक्स झालं. आता या मसाल्यामध्ये आपण थोडं लिंबू टाकून घेणार, 2 लिंबू टाकून घेणार आहे. छान एकजीव करून घेऊ. अशा पद्धतीने आता सर्व मिरच्या मी भरून आणि ताटात ठेवते. आता भरून तयार झाल्या सर्व मिरच्या भरून. बघा, अशा तयार झाल्या. आता आपण उन्हात ठेवू. आता 3 दिवस उन्हात ठेवू. 3 दिवस झाले कडक उन्हात. आजचा 4था दिवस आहे. एकदम छान वाळून गेले. हे बघा, छान वाळले. आता आपण तेल गरम करून आणि तळायला घेऊ. सांडगी मिरची खायला. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपण पुढच्या व्हिडिओला भेटू.